नमो बुद्धाय. जय भीम. मी प्राध्यापिका ज्योती धुतमल, पंडित, दैनिक सम्राट, स्तंभ लेखिका, परभणी. बऱ्याच दिवसांपासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित तथागत गौतम बुद्ध यांचे संदेश पाहत आहोत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथामधील. तर बरेचसे आपण उपदेश पाहिलेले आहेत. त्यापैकी एक उपदेश इथं मला नमूद करावासा वाटतो, जो की अत्यंत आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे. कर्मसिद्धांतावर जो आपला बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे अवलंबून, त्या बाबतीमध्ये कर्माविषयी आपण केलेल्या कुशल अकुशल कर्माविषयी जे तथागत गौतम बुद्ध सांगतात त्याबद्दल एक उपदेश आहे. भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाहीत, ते त्यांना कर्मनियम म्हणून ओळखतात. त्या कर्माच्या नियमांचेही विवेचन करतात. कर्मनियम बुद्धप्रणीत अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणे कर्मामागून त्याचा परिणाम येतो, हा एक विषय आहे. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाऱ्याला मिळतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम हा कुणालाही टाळता येत नाही. म्हणून भगवान बुद्धाचा उपदेश असा की असे कुशल कर्म करा म्हणजे मानवजातीला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवताही दुःखी होते. म्हणून इथे तथागत गौतम बुद्ध यांनी कर्मावर अतिशय भर दिलेला आहे. सृष्टीमध्ये नैतिक ऋण या कर्म राखला जातो आणि भगवान बुद्धाने दिलेले असे विविध प्रकारचे जे उपदेश आहेत ते आपल्या सर्वांना अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे. नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळत नसून ती कर्म नियमाप्रमाणे सांभाळली जाते, असे त्यांचे मत होते. म्हणून सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल, परंतु भगवान बुद्धाच्या मते तो माणसावर सोपवलेली आहे, इतर कोणावरही सोपवलेली नाही. आणि म्हणून तथागत बुद्ध म्हणतात, जे कर्म आपल्या हातून घडले पाहिजे ते सदोदित कुशल कर्म घडले पाहिजे. कुशल कर्माचा आपल्या जीवनावर अतिशय चांगला परिणाम घडून येतो. त्याचप्रमाणे अकुशल कर्माचाही परिणाम टाळता येत नाही. ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणे आपण जे कर्म करतो, कुशल कर्म असो किंवा अकुशल कर्म असो, जसेही कर्म करतो तशा कर्माचा परिणाम आपल्याला टाळता येत नाही. कुशल कर्माचाही टाळता येत नाही आणि अकुशल कर्माचाही टाळता येत नाही. म्हणून प्रत्येक माणसाच्या हातून सतत कुशल कर्म घडून आले पाहिजे. एवढंच. साधू साधू साधू. नमो बुद्धाय.